फ्रेंड्स, आम्ही निघालेलो आहोत आमच्या मस्त अशा पावसाळी पिकनिकसाठी आणि माझ्या बरोबर आहे अमित. हॅलो. आणि आम्ही दोघं मिळून आता मस्त अशी वन नाईट स्टेची पिकनिक करणार आहे. मी कुठे जाते, काय जाते, लोकेशन सगळं या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि आम्ही काय काय मजा करणार आहे या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला या व्लॉगला आता सुरुवात करूया. गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन चला आता निघूया आपल्या प्रवासासाठी. खूप सुंदर असा पाऊस पडतोय आणि छान असं लोकेशन आम्ही सिलेक्ट केलेलं आहे आमच्या वन डे पिकनिकसाठी, वन नाईट स्टे पिकनिकसाठी. कुठे नक्की जातोय, सगळं लोकेशन, कसे असणार आहेत रूम, कसं असणार आहे फूड, एकूण एक गोष्टींची मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छान असा पाऊस पडतोय. चला, सगळ्यात आधी आम्ही थांबलो आहे ब्रेकफास्टसाठी या हॉटेलमध्ये साऊथ इंडियन ब्रेकफास्ट खूपच छान मिळतो. त्यामुळे हे ऑन द वे असल्यामुळे सगळ्यात आधी आपण इथे जाऊन आपला ब्रेकफास्ट कंप्लीट करूया आणि मग पुन्हा एकदा प्रवासाला लागूया. वाव, खूप मस्त असं साऊथ इंडियन यम्मी फूड होतं. त्याचा आनंद आम्ही घेतला आहे. आणि पिकनिक म्हटलं की छान छान खाणं, सुंदर असं ॲम्बियन्स आणि मस्त मनाला अगदी आनंद मिळेल असं आपण नेहमी जगत असतो. खूपच सुंदर. चला, पुन्हा एकदा गाडीचा प्रवास चालू झालेला आहे. छान थंडगार असं वाटतंय कारण की बाहेर जो निसर्ग आहे ना तो आपल्या डोळ्याला इतका थंडावा देणारा आहे. तुम्हाला दाखवते बाहेरचा निसर्ग किती सुंदर. बाहेरचा हा निसर्ग आहे ना, हा बघायची मजा ही पावसातच आहे. आणि खरंच छोटे छोटे धबधबे जे वाहतात ना, आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांना पण इतकी शांतता मिळते. आणि या सगळ्या निसर्गाचा प्रवासाचा आनंद घेत घेत आम्ही लवकरच आता आमच्या रिसॉर्ट आता आलेला आहे. आम्ही आलेलो आहोत मुळशी इथे मल्हार माची रिसॉर्टवर. हे खूप जास्त जुना आणि खूप छान असं फेमस रिसॉर्ट आहे. आणि ह्याचा एंट्रन्सच तुम्ही बघा किती जास्त सुंदर वाटतोय. दोन्ही बाजूला सुंदर अशी हिरवीगार झाडी. आणि आता आपण चाललोय रिसेप्शनला. रिसेप्शनच्या इकडे पार्किंग असणार आहे. पार्किंगला आपण गाडी पार्क केल्यानंतर रिसेप्शन काउंटरमध्ये जाऊन आपण बघूया आज आपल्याला कुठला रूम मिळतोय. पण आम्ही बुकिंग ऑलरेडी केलं आहे. इथे ना आता रिसॉर्टच्या इथे ना नभांता नावाचे ना खूप सुंदर मॉडिफिकेशन केलेलं आहे त्या लोकांनी. त्यामध्ये सगळे जे रूम्स आहेत ना ते असे ट्री हाऊस टाईप रूम्स असणार आहेत. आणि चला पुढे जाऊन दाखवतेच तुम्हाला काय काय पद्धतीने आणि किती सुंदर रूम असणार आहेत. वाव, स्टेप्सवरून जाऊया आपण पुढे. आणि हे पूर्ण इथे ह्यांचं रेस्टॉरंट आहे. इथे लंच आणि डिनर या रेस्टॉरंटमध्ये असतं. समोरच रिसेप्शन एरिया आहे. आणि वाव, हे बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टींचे एलिमेंट ना खूप जास्त सुंदर पद्धतीने इथे केले आहेत. आणि वेल मेंटेन आणि वेल म्हणतात ना एक छान अशी हॉस्पिटॅलिटी इकडची खूपच जास्त सुंदर आहे. आल्यावर तिने खूप छान पद्धतीने आमचं एकदम वॉर्म वेलकम केलं. दोघांना सुद्धा छान असं म्हणजे म्हणतात ना वेलकम करताना छान असं ओवाळून आम्हाला छान अशा मोत्यांच्या माळासुद्धा तिने आमच्या गळ्यामध्ये घातल्या. आणि खरंच ॲक्च्युअलमध्ये या मोत्यांच्या माळा खूपच जास्त सुंदर आहेत. वाव, म्हणजे सुरुवात तरी खूपच छान झाली आहे. आणि कधी आपल्याला असं वॉर्म वेलकम केल्यानंतर ना आपल्याला अजूनच छान वाटतं त्या प्रॉपर्टीमध्ये. कारण की आणि हे पेढे स्पेशली मला खूप छान आवडले. चव तर खूप सुंदरच होती. पण प्रत्येक पेढ्यांवर त्यांनी स्वतःचं मल्हार माची असं नाव लिहिलेलं. आणि प्रत्येक ठिकाणी अशा कॉर्नर्समध्ये ना छान अशा फुलांच्या रांगोळ्या पण होत्या. वाव. आणि हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे. आणि आता चला आपल्या रिसेप्शनमधून आपल्या रूमची चावी घेऊया. आणि आता आपण मी रूमकडे तुम्हाला घेऊ. आपण आता अमित, हाय, आपण आता चाललोय आपल्या रूमकडे. आणि किती सुंदर म्हणजे दगडी काम केलेलं आहे. म्हणजे अगदी जुन्या काळाची अशी आठवण येईल अशा पद्धतीने हा एंट्रन्स आहे. वाव, मी सगळ्यात जास्त सुपर एक्सायटेड आहे माझा रूम बघण्यासाठी. कारण की हे रूम इतके स्पेशल होते ना, म्हणून मी स्पेशली हे बुक केलं आहे. वाव, आणि इकडचं तुम्ही नेचर बघू शकता. वाव, किती सुंदर आहे. आणि इथे खूप सारे फोटोज पण मी काढणार आहे. आणि तुम्हाला मी सरप्राईज दाखवते. आपला रूम हा इथे वर असणार आहे, उंचावर.
इथे सगळे ट्री हाऊसेस आहेत, हे बघा तुम्ही बघ. आणि चला आपण आता रूमकडे जाऊया. सुपर्ब, खूप जास्त एक्सायटेड आहे मी. वाव. चला तर मी तुम्हाला सगळ्यांना रूम दाखवते. लेट्स गो. ॲम्बियन्स बघू शकता किती सुंदर आहे, एकदम रेनी सीझनसाठी परफेक्ट. वाव. आणि इथे मस्तपैकी लिफ्ट आहे, कारण की वर आपला रूम असणार आहे. हे सगळे ट्री हाऊसेस आहेत आणि आधी आपण लिफ्टमधून आता वर जाणार आहोत. चला या. लिफ्टमध्ये चढताना घे लाईट घे. मग थांब, स्टॉप कर. लिफ्टमधून मी आता उतरले आणि वाव, हा सिटिंग एरिया इतका सुंदर आहे आणि त्याच्या बरोबरीने हा असणारा व्ह्यू. ओ माय गॉड. नेचर, पाऊस आणि एक सुंदर असं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे मला हे रिसॉर्ट वाटतं. छान असा सिटिंग एरिया पण इथे दिलेला आहे, छोटासा, खूप छान. म्हणजे जर इथे बुक्स रीड करायचे असतील तर इथे बसून शांतपणे टाईमसुद्धा स्पेंड करू शकतो. पण स्पेशल अट्रॅक्शन आहे ती म्हणजे आमची रूम. तर चला मी तुम्हाला आत घेऊन जाते. आणि इथे बघू शकता आमच्या रूमवर ऑलरेडी आमचं नाव इथे मेन्शन केलेलं आहे अमितमुळे. आणि बघूया आपल्या एक्सपेक्टेशनला ही रूम खरी उतरते का. तर मी खूप जास्त सुपर एक्सायटेड आहे ही रूम बघायला. चला. वाव, ओ माय गॉड, सच अ ह्यूज रूम. इथे हे मस्तपैकी जसं 5 स्टार हॉटेल्समध्ये गोष्टी दिलेल्या असतात तसं दिलेलं आहे. वॉर्डरोबमध्ये पण बघा स्पेशस आणि छान असा बाथरूम आणि सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेतच. चला वॉशरूम चेक करूया, कारण की दरवेळी सगळ्याच रूमचे वॉशरूम छान असतात असं नाही आहे. पण आज आपण बघूया ह्याचा वॉशरूम कसा आहे. ओ माय गॉड, किती मोठा वॉशरूम आहे, ह्यूज वॉशरूम. आणि वॉशरूमला सुद्धा इतका सुंदर व्ह्यू दिला आहे त्यांनी पूर्णपणे. आणि खूप जास्त क्लीन, नीट आणि खूप मस्त. म्हणजे जर 5 स्टारमध्ये राहायचा जो फील आहे तो नक्कीच वाटतोय मला इथे. आणि आत्ता स्पेशली आपण आपल्या रूमकडे जाऊया. वाव, खूप सुंदर. एक छान अशी छोटी सिटी दिली आहे, खूप छान असा बेड आहे, कम्फर्टेबल अशा 2 सीट्स पण दिल्या आहेत. वाव, म्हणजे मी तरी हॅपी आहे हा सगळा रूम बघून. वाव. आणि रूमचं सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे ह्याची दिलेली ही बाल्कनी विथ झोपाळा. वाव, इथे खूप छान असा छोटासा झोपाळा. तुम्हाला दिसत असेल माझे केस पण राहत नाही आहे तिथे, इतका वारा आहे. आणि हा वारा यामुळे कारण की संपूर्ण मुळशी डॅम दिसतोय आणि इतकं सुंदर परफेक्ट पावसाचं कॉम्बिनेशन, वारा सुटलेला आहे, थंडगार वाटतंय. वाव. आणि या रूमचं स्पेशल अट्रॅक्शन काय माहिती आहे, इकडे या मी दाखवते. ते म्हणजे या रूमला आहे प्रायव्हेट पूल आणि तो सुद्धा इतका मोठा. वाव, म्हणजे रूममध्येच इतकं सुंदर, कम्फर्टेबल आणि खूप जास्त छान असं पीसफुल वाटणार आहे. आणि खरंच पावसाळी पिकनिकची मजा घ्यायची असेल तर मला तरी ही प्रॉपर्टीला एकदा तरी व्हिजिट करायचं होतं. आणि ही प्रॉपर्टी काय आहे, कुठली आहे ते मी तुम्हाला सगळं सांगेनच. आणि कसा वाटला रूम हे मला नक्की सांगा. लंचचा आता टाईम झालेला आहे. चला दुपारचं जेवण आपण बघूया इकडे काय काय असणार आहे. रेस्टॉरंट तर खूपच छान वाटतंय मला, आज जाऊन दाखवते आज लंचमध्ये नक्की काय काय असणार आहे. नॉर्मली कसं असतं की ज्यावेळी तुम्ही थोड्या 5 स्टार प्रॉपर्टीजमध्ये जाता ना त्यावेळी खाण्यापिण्याची चंगळ ही जबरदस्त असते. आणि वाव, मी तुम्हाला रांगोळ्यांचं म्हणत होते, इकडे सुद्धा छान अशा फुलांच्या रांगोळ्या काढल्या आहेत आणि पूर्ण ॲम्बियन्स बघू शकता, खूपच सुंदर आहे. आणि नेहमीप्रमाणे जसा आपला पूर्ण बफेट असतो त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज सगळ्या गोष्टी मस्त पद्धतीने आहेत. आणि फूड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ज्यावेळी आपण पिकनिक स्पॉटवर जातो स्पेशली. का, कारण की जर कितीही सुंदर ॲम्बियन्स असला, कितीही सुंदर प्रॉपर्टी असली, कितीही सुंदर रूम असला, पण जर जेवणाची चव जर छान असेल ना तरच खरं तर पिकनिकची मजा डबल होते.
आणि मला आता बाकीच्या गोष्टी तर खूप जास्त छान दिसत आहेत, पण मला आता जेवून बघू दे की जेवण कसं आहे. पण खरंच तुम्हाला सांगू का की जेवणाची चव ही आल्यानंतर तुम्ही बघू शकता, अमितनी ऑलरेडी स्वीट लवर आहे तो, त्यामुळे त्यांनी असं मस्तपैकी स्वीट घेतलं आहे पहिल्यांदा स्टार्टिंगला. आणि खाऊन बघूया आपण चव कशी आहे. पण चला, माझ्या इथे पण कॅमेरा फिरवते, पण मी खरं सांगू जेवण अप्रतिम होतं. मला तर खूपच जास्त आवडलं आणि चव पण खूप छान होती. आणि दोन्ही म्हणजे व्हेज नॉनव्हेजमध्ये दोन्हीही खूप चांगल्या व्हरायटी आणि ऑप्शन्स होते, त्यामुळे मला तर फारच छान वाटलं. आणि या प्रॉपर्टीमध्ये खूप छान छान ठिकाणी असे छोटे छोटे एलिमेंट केले आहेत. इथे माझ्या रूममध्ये जरी प्रायव्हेट पूल असला तरी इकडे एक कॉमन पूल पण आहे खूप मोठा, आणि खूप छान असं निसर्गाने नटलेलं खरं तर हे मल्लारमाची रिसॉर्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप छान अशी फुलझाडं आहेत आणि सगळ्या बाजूनी डोंगर असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये इतकं सुंदर पॉझिटिव्ह वाईब्स येत होते. आणि पाऊससुद्धा प्रचंड पडत होता. इंटरनली त्यांनी खूप छान असं एक कृत्रिम म्हणतात ना तलावंसुद्धा बनवली आहे. त्यामध्ये अगदी छोटे छोटे मासे पण होते. पावसाचा आनंद, खूप सुंदर थंडगार क्लायमेट. आणि इथे फोटो सेशन्स पण आम्ही भरपूर सारे फोटोज काढले, कारण की खरंच प्रॉपर्टीज इतकी सुंदर आहे आणि अगदी निसर्गाने हिरवंगार झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला तरी फारच मजा आली. वाव. आणि इथून डोंगराचा व्ह्यू खूपच जास्त सुंदर दिसत होता. आणि ॲक्च्युली हे डोंगर आहे ना माझ्या रूममधून पण दिसत आहेत, तर मी तुम्हाला रूममध्ये जाऊन पण दाखवते. पण काही नाही आहे, वन नाईट स्टे पिकनिकसाठी जर तुम्ही हा ऑप्शन बघत असाल तर मला तरी खूपच छान वाटलं. म्हणजे वन टाईम येण्यासाठी तर खरंच खूप छान आहे. आणि तुम्हाला जर निसर्गाची जास्त आवड असेल तर मला असं वाटतं पावसाळ्यामध्ये खरंच खूप चांगला ऑप्शन आहे. आणि आम्ही जे घेतलं होतं त्यामध्ये ऑल मील इन्क्ल्यूड होते. आणि आत्ता जवळजवळ बघता 4:30-5 कधी वाजले कळलंच नाही. आणि आता वेळ आली होती हाय टीची. हाय टीमध्ये पण खूप छान छान ऑप्शन्स होते. सँडविचेस होते, भजी होती, कॉर्न होता, आणि इथे खूप सुंदर असा बासुरी आणि मॅजिशियन शोसुद्धा होता. त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत 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 आम्हाला कधी रात्र झाली आणि कधी आमचा डिनरचा टाईम झाला ते कळलंच नाही. आणि आम्ही आता डिनरमध्ये पुन्हा काय दाखवायचं, डिनरमध्ये पण तसेच सगळे भरपूर सारे ऑप्शन्स होते. आणि डिनर झाल्यानंतर आता आम्ही एंड झालेला आहे आजच्या दिवसाचा. आणि दुसऱ्या दिवशीची ही सकाळ ही एवढी सुंदर होती. वाव. तुम्ही व्ह्यू बघू शकता. सकाळी पूर्ण ढग आले होते आणि छान असा थंडगार वारा सुटला होता. आणि पूर्ण म्हणतात ना थोडंसं धुकं कमी झाल्यामुळे ना सगळा जो डॅमचा व्ह्यू आहे ना तो रूममधून खूपच जास्त सुंदर दिसत होता. आणि रूमची अजून एक विंडो होती माझ्या बेडच्या बाजूला, त्यातून सुद्धा तुम्हाला व्ह्यू दाखवते. पूर्ण डोंगर दिसत होते. डोंगराचा खूप सुंदर असा व्ह्यू या रूमच्या माझ्या दुसऱ्या विंडोमधून सुद्धा दिसत होता. म्हणजेच बेसिकली काय, जर तुम्ही पावसाळ्यासाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन शोधत असाल तर नक्की मल्लारमाचीला जाण्यात काहीच हरकत नाही आहे. ब्रेकफास्ट टाईम झाला होता. ब्रेकफास्टमध्ये पण भरपूर सारे मेनू होते. तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून कवर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि ब्रेकफास्ट पण आम्ही खूप मस्तपैकी एन्जॉय केला. आणि आता अशा पद्धतीने आमचा वन नाईट स्टेचा हा पूर्ण म्हणतात ना एक पिकनिक व्लॉग माझा कंप्लीट झाला आहे. आणि आता आम्हाला ब्रेकफास्ट करून फटाफट आता घरी जाऊ, म्हणजे आमच्या रूमवर जाऊन आम्हाला चेकआउट करायचं आहे. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला सांगायला बिलकुलसुद्धा विसरू नका. आणि हो, चार्जेस आणि या गोष्टी आहेत ना, प्रत्येक रूम्स म्हणतात ना आणि प्रत्येक कॉटेजेस बंगलोज वाईज हे चार्जेस रूम्स हे प्रत्येकाचे वेगळे आहेत. पण तुम्ही डिरेक्टली मल्लारमाची या रिसॉर्टला कॉन्टॅक्ट कराल तर ते सगळे चार्जेस आणि सगळं तुम्हाला मिळून जाईल. चला, ब्रेकफास्ट आमचा झाला आहे. आता आपण आपल्या रूमकडे जाऊया आणि फटाफट आवरून निघूया. आणि फायनली आम्ही दोघांनी मस्त असं एन्जॉय केलेलं आहे. आणि आता आम्ही रूम चेकआउट करतोय कारण की आमचा दिवस मस्त संपलाय. पण हॅलो, या सगळ्या इतक्या सुंदर प्रॉपर्टी आणि इतका सुंदर हा व्ह्यू आहे, ह्याला आता सोडून जायची खरं तर इच्छा नाही आहे, पण बॅक टू वर्क आता जावं लागणार आहे. चला, खूप सुंदर अनुभव होता. खूप छान आमची पिकनिक झाली. कसं वाटलं अमित तुला? एकदम मस्त, सुपर. वाव. आणि पावसाळ्यासाठी हा परफेक्ट स्पॉट असेल, त्यामुळे नक्की कधीतरी इथे या आणि विजिट करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला बिलकुल सुद्धा विसरू नका. थँक्यू. बाय बाय.